या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात बाळासाहेब राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी समन्वयाची महत्वपूर्ण बैठक हरिभाई देवकरण प्रशाला या ठिकाणी पार पडली। या बैठकीनंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये बैठकीला दांडी मारणाऱ्या आमदार विजयकुमार देशमुख यांची चर्चा ऐकण्यास मिळत आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत हरिभाई देवकरण प्रशाला येथे बैठक पार पडली। ही बैठक अत्यंत महत्वाची असून या बैठकीला सर्व लोकप्रतिनिधींनी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी 100% उपस्थित राहणे अनिवार्य असल्याची सक्त सूचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी दिलेली असताना या बैठकीला आमदार विजयकुमार देशमुख हे गैरहजर असल्याचे दिसून आले। या बैठकीला संघाचे पुणे विभागीय कार्यवाह मुकुंदराव कुलकर्णी, प्रवीण दबडगावकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार राम सातपुते, माजी महापौर शोभा बनशेट्टी, शहराध्यक्ष नरेंद्र काळे, मध्य विधानसभा मतदारसंघांमध्ये इच्छुक असलेले पांडुरंग दिड्डी, दक्षिण मतदारसंघातले इच्छुक उदय पाटील आदी दावेदार आमंत्रित होते। काही कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीच्या ठिकाणी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या गैरहजेरीची फार मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली। तिथेच शहर उत्तर मधल्या एका जबाबदार स्वयंसेवकाने अशा बैठकींना मालक महत्व देत नाहीत अशी नाराजी व्यक्त केली। संघ परिवाराची इतकी महत्वाची प्रदेश पातळीवरील नेत्यांसह बैठक सोलापुरात असूनही उपस्थित राहत नाहीत। संघाचे स्वयंसेवक आणि परिवारातील कार्यकर्ते लोकसभा असो की विधानसभा जणू आपल्या घरात लग्नकार्य असल्यासारखे पळतात। देव देश धर्मासाठी निस्वार्थ भावनेने काम करतात, मात्र संघटनेच्या आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या बळावर लोकप्रतिनिधी झालेले लोक मात्र स्वतःला मालक समजू लागले। श्रेष्ठी आणि भाजपा श्रेष्ठी त्यांच्या या गैरहजेरीचा आता संघ श्रेष्ठी आणि भाजपा श्रेष्ठी नेमकी कशी दखल घेतात हे बघावे लागेल, असा एक ज्येष्ठ कार्यकर्ता हताशपणे बोलताना दिसला। आमदार विजय देशमुख यांना महत्वाचे काम असल्याने ते या बैठकीला येऊ शकले नाहीत अशी माहितीही समोर आली आहे। दरम्यान यावर विजयकुमार देशमुख समर्थकांकडून प्रतिक्रिया देताना भाजपात नव्याने दाखल झालेले लोक मात्र या बैठकीला आम्ही कसे उपस्थित होतो आणि आमच्याकडे कसे लक्ष केंद्रित होईल हे सांगण्यासाठी धडपड केल्याचा टोला हाणला। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।